छोट्या मालकीनबाईनी वेदम मारलो, कळशीने मारलो, पाप अयो। अगं इथपर्यंत मजल गेली तुझी? तुला काही लहान मोठं काही कळतं की नाही? ते समोर कोण आहे दिसत नाही? मुनीमचीला मारलंस तू, उद्या आम्हाला मारशील? अरे देवा, म्हणजे ही घरातल्या लोकांना पण मारायला लागली आहे? अहो नाही हो, मी नाही मारलं दामू मामांना। उलट घोगडं घेऊन कोणीतरी आलं होतं, भूतासारखा चेहरा होता। मला धरायला लागले त्यावेळी माझ्या हातातली कळशी अशी आपोआप हवेत उडाली। काय? अयो, कळशी कशी उडाली हो? तुम्ही चेटूक करता हो? मामा मामा फक्त बोलता हो, भूत भूत करून माझ्यावर राग काढला हो तुम्ही। अयो, डोकं कामातूनच गेला हो। थांबा, आधी मला तुम्ही सांगा, हे बाबाजींच्या सेवकांसारखे कपडे घालून का आलात? आणि या मध्यरात्री इथे काय करताय तुम्ही? रात्रीच्या काळोखात अशा वेशात कोणीही आलं तर मोठी माणसं पण घाबरतील। सकू तर लहान आहे, घाबरेलच ना? खरं सांगा, तुम्ही तिला घाबरवलं की नाही? मध्यरात्रीच्या वेळी इथे काय करताय? रात्रीच्या काळोखात अशा वेशात कोणीही आलं तर मोठी माणसं पण घाबरतील। सकू तर लहान आहे, घाबरेलच ना? खरं सांगा, तुम्ही तिला घाबरवलं की नाही? नाही हो, नाही, मी घाबरवायला नाही आलो, मला बाबाजींनी आदेश दिला म्हणून आलो। अयो, त्यांची आज्ञा आपल्या सगळ्यांना पाळायला पाहिजे हो। काय? बाबाजींची आज्ञा होती? हो, थांबा थांबा, मी दाखवतो। हे बघा हो मालकीनबाई, हे बघा। ते बाबाजींनी सांगितले हो की छोट्या मालकीनबाई एकट्याच आहेत हो, परसदारी बनतो मी। आणि समोर ही झपाटलेली खोली, छोट्या मालकीनबाईंची काळजी म्हणून बाबाजींनी मला हा कोहळा मंत्रून दिला हो। आणि खोलीपाशी मध्यरात्री ठेवून ये म्हणाले हो, पाप। बघितलंस दिगू? अरे बाबाजी ना किती काळजी आहे आपली, बाबाजी। पण ही कपाळ करंटी, तिला कुठे परवा आहे? होय हो, ते बाबाजींनी छोट्या मालकीनबाईंची काळजी